नमस्कार। आज मार्गशीर्ष कृष्ण द्वितीया शके 1945। मी गीतांजली जोशी शहा सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ज्यू समाजाच्या धार्मिक स्थळामध्ये बॉम्ब ठेवण्याच्या निनावी फोनमुळे काही काळ खळबळ। राम मंदिर ही कोणाच्या बापाची जहांगीर नाही, आमदार जितेंद्र आव्हाड। आणि वाहन चालकांना मद्य दिल्यास त्यांना सुखरूप घरी सोडण्याची जबाबदारी हॉटेल मालकांची, ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉक्टर विनय कुमार राठोड यांची सूचना। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाण्यामध्ये आलेल्या एका निनावी फोनमुळे काही काळ खळबळ उडाली होती। ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटल जवळ असलेल्या ज्यू समाजाच्या धार्मिक स्थळामध्ये बॉम्ब ठेवण्याची अफवा पसरल्यामुळे काही काळ खळबळ उडाली होती। या ज्यू समाजाच्या धार्मिक स्थळामध्ये बॉम्ब ठेवण्याचा ईमेल आला होता। याची माहिती नौपाडा पोलिसांना मिळताच नौपाडा पोलीस कार्यरत झाले। नौपाडा पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत तपासणी सुरू केली। सर्वप्रथम ज्यू सिनेगॉग मधील सर्व लोकांना बाहेर काढण्यात आलं। आजूबाजूच्या परिसरातील लोकांनाही बाहेर काढण्यात आलं। या परिसरात येणारे सर्व रस्ते पोलिसांची वाहनं लावून बंद करण्यात आले। बॉम्ब शोध नाशक पथकाने सहाय्याने तपासणी करण्यात आली। धार्मिक स्थळामध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेनं काही काळ तणाव निर्माण झाला होता। मात्र पोलीस तपासणी अंती ही अफवा असल्याचं निष्पन्न झाल्यानं सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण स्वच्छता मोहिमेची सुरुवात 30 डिसेंबर पासून ठाणे महापालिका क्षेत्रात करण्यात येणार आहे। ही मोहीम 24 फेब्रुवारी पर्यंत सर्व प्रभाग समिती क्षेत्रात राबवण्यात येणार आहे। स्वच्छतेचा दर्जा उंचावणं आणि महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागांचा कायापालट घडवून आणणं हा या मोहिमेचा उद्देश आहे। त्यानुसार महापालिकेने या मोहिमेची आखणी सुरू केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली। ठाणे महापालिका क्षेत्रात 9 प्रभाग समिती आहेत। त्या सर्व क्षेत्रात डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या 2 महिन्यांच्या काळात ही मोहीम राबवण्यात येईल। या काळात प्रत्येक शनिवारी एक प्रभाग समिती याप्रमाणे मोहीम राबवली जाईल। 30 डिसेंबर 2023 रोजी पहिली प्रभाग समिती आणि 24 फेब्रुवारी 2024 रोजी 9वी प्रभाग समिती याप्रमाणे कार्यक्रमाची आखणी करण्यात येत आहे। शनिवारी सुरू झालेला हा उपक्रम त्यापुढील पूर्ण आठवडाभर राबवण्यात येईल। शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमाचं आयोजन मोठ्या स्वरूपात असेल। त्या दिवशी इतर प्रभाग समिती मनुष्यबळ या एकाच प्रभाग समितीमध्ये काम करेल। उर्वरित दिवशी संबंधित प्रभाग समितीमधील कर्मचारी ही मोहीम पुढे नेतील असं आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केलं। रस्ता झाडणं, रस्ता धुणं यासह रस्ता सर्वांगीण साफ करणं असं या मोहिमेचं स्वरूप आहे। मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारची सर्वसमावेशक आणि परिश्रमाची पराकाष्ठा करावी लागणारी स्वच्छता अभिप्रेत आहे असंही आयुक्तांनी नमूद केलं। या मोहिमेत रस्ते, जोड रस्ते, अंतर्गत रस्ते, छोट्या गल्ल्या, रस्त्या दुभाजक, मीडियन, फुटपाथ लगतच्या भिंती, तलाव, मैदानं, उद्यानं, सार्वजनिक शौचालय, रेड स्पॉट, मार्केट आणि परिसर, बस स्टॉप, नाले, उघडी गटारं, रस्त्यावरील नाम आणि दिशादर्शक फलक, डीपी बॉक्स आणि परिसर, महत्वाची ठिकाणं, पुतळे, स्मारक, उड्डाणपूल आणि पुलांखालची जागा, सार्वजनिक वहिवाटीच्या सर्व जागा यांची साफसफाई करण्यात येईल। तसंच सार्वजनिक शौचालयांच्या साफसफाईसह तिथला परिसर, शौचालयाकडे येणारा रस्ताही स्वच्छ केला जाईल। त्याचप्रमाणे बेवारस वाहनं हटवणं, अनधिकृत फलक, बोर्ड, होर्डिंग्स, लोंबकळणाऱ्या वायर्स काढणं आणि धूर फवारणी करणं यांचाही या मोहिमेमध्ये समावेश आहे।
मलवाहिन्या चेंबर ओव्हरफ्लो होत असतील तर त्यांची सफाई केली जाईल। रस्ते साफ करताना कचरा, धूळ, माती, डेब्रिज हटवण्यात यावेत। रस्ते दुभाजक, कर्बस्टोन यांची सफाई करताना आवश्यकतेनुसार त्यांची रंगरंगोटी केली जाणार आहे। प्रभाग समितीमध्ये निश्चित करण्यात आलेल्या कार्यक्षेत्रात संबंधित विभागांचे कर्मचारी त्यांच्या अखत्यारीत असलेली कामे करतील। घनकचरा विभाग, मलनिस्सारण विभाग, उद्यान विभाग, पर्यावरण विभाग, विद्युत विभाग त्यांना नेमून दिलेली कामे सुविहितपणे करतील। अतिरिक्त मनुष्यबळाच्या आवश्यकतेनुसार नियोजन करण्याची जबाबदारी नोडल ऑफिसर यांची राहील। घनकचरा विभागाचा त्या प्रभाग समितीचा 100% कर्मचारी वर्ग संबंधित प्रभाग समितीमध्ये कार्यरत राहील। तसंच इतर सर्व प्रभाग समितींमधील प्रत्येक किमान 50% कर्मचारी वर्ग हाही त्या प्रभाग समितीत कार्यरत राहील। स्वतःच्या प्रभाग समितीत केवळ अत्यावश्यक कामच त्या दिवशी केली जातील। उद्यान, तलाव, अतिक्रमण, मलनिस्सारण विभाग यांचा 100% कर्मचारी तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाकडील जास्तीत जास्त कर्मचारी, साफसफाईचे सर्व ठिकाणचे मनुष्यबळ हे याच मोहिमेसाठी कार्यरत राहतील। तसंच या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असं आवाहन आयुक्तांनी केलं आहे। केवळ संरक्षण सेवांसाठी असा मजकूर असलेली मद्य विक्री बेकायदेशीरपणे विकली जात असल्याचं आढळून आल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यावर कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे। वर्तकनगरमधील आरती वाईन्समध्ये केवळ संरक्षण सेवांसाठी असा मजकूर असलेली मद्य विक्री खुलेआम सुरू असल्याचं आढळून आलं आहे। भाटकर यांनी हे मद्य खरेदी केलं होतं, त्यावर फक्त डिफेन्स सर्व्हिसेससाठी असा उल्लेख आढळल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे संपर्क साधला। ही बाब गंभीर असल्याकारणानं सर्व पुराव्यासहित याबाबत ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करण्यात आली। मात्र ठोस कारवाई न झाल्यामुळे 8 दिवसात कायदेशीर कारवाई न केल्यास मनसे न्यायालयात जाईल असा इशारा मनसे प्रभाग अध्यक्ष अमोल राणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। आरती वाईन्समध्ये विक्रीसाठी आलेले मद्य औरंगाबाद येथील वाळूज MIDC येथील अॅनहेजर-बुश इनवेब इंडिया लिमिटेड या कंपनीकडून तयार केलं जात आहे। पण आरती वाईन्स शॉपला हे मद्य भिवंडी तालुक्यातील वडपे इथले असलेल्या OB इनवेब इंडिया या प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून पुरवठा केला जातो। या प्रकरणी चौकशी केली असता अॅनहेजर-बुश इनवेब इंडिया लिमिटेडच्या चुकीमुळे केवळ संरक्षण सेवांसाठी असा कॅनवर सदोष मजकूर छापला गेला असल्याचं लेखी सांगण्यात आलं। पण या सदोष मजकूर असलेल्या मद्याची विक्री करणाऱ्या आरती वाईन्स दुकानदारास उत्पादन शुल्क विभाग पाठीशी घालत असल्याचा आरोप मनसेनं केला आहे। या दुकानावर येत्या 8 दिवसात कायदेशीर कारवाई केली नाही तर मनसे न्यायालयात दाद मागेल असा इशारा देण्यात आला आहे। ठाणे महापालिकेने अनधिकृत बांधकामांच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईत काल दिवा, कळवा आणि माझिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या क्षेत्रात कारवाई करण्यात आली। खान कंपाऊंड, मुंब्रादेवी कॉलनी, शास्त्रीनगर, बाळकुम आणि कोलशेत इथल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि परिमंडळ उपायुक्तांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली। अनधिकृत बांधकामांना थारा न देण्याचं धोरण ठाणे महापालिकेनं स्वीकारलं असून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत। त्यानुसार ही कारवाई करण्यात आली। या कारवाईत दिवा प्रभाग समितीमधील खान कंपाऊंड इथे तळ आणि पहिल्या मजल्याचं सुमारे 2,500 चौरस फुटाचं बांधकाम पाडण्यात आलं। त्याच भागात तळ आणि 2 मजले असलेलं सुमारे 3,000 चौरस फुटांचं RCC बांधकाम पाडण्यात आलं। यात तळमजल्यावरील 8 दुकानंही रिक्त करण्यात आली। या संपूर्ण कारवाईसाठी 3 पोकलेन, 1 JCB, 40 कामगार आणि पोलीस आणि महापालिकेचे सुरक्षा रक्षक यांचं सहाय्य घेण्यात आलं। मुंब्रादेवी कॉलनी येथल्या 40 कॉलम असलेल्या RCC प्लिंथचं बांधकाम आणि 25 कॉलम असलेलं आणखी एक RCC प्लिंथचं काम कळवा प्रभाग समिती क्षेत्रात प्रमिला हॉस्पिटलच्या मागे शास्त्रीनगर इथे सुमारे 2,000 फुटांचं RCC प्लिंथ पर्यंतचं बांधकाम, माझिवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात बाळकुम पाडा नंबर 1 जोशीआळी इथल्या 8व्या मजल्याचं अनधिकृत बांधकाम तसंच कोलशेत येथील मरियाई नगरमधील चाळीतील 2 बैठ्या खोल्यांचं बांधकाम पाडण्यात आलं। 31 अर्थात नववर्ष स्वागताला अनेक जण मद्यसेवनासह सामिष भोजनाची पार्टी करतात।
अनेक जण मद्याच्या नशेत वाहन चालवतात, त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळतं। त्यामुळे वाहन घेऊन आलेल्या चालकांना मद्य देणं टाळावं असं आवाहन ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी बार आणि हॉटेल मालकांना केलं आहे। दरम्यान वाहन चालकांना मद्य दिल्यास त्यांना सुखरूप घरी सोडण्याची जबाबदारी बार किंवा हॉटेल मालकांची असेल, अशी सूचना ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी केली आहे। नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला नागरिक पार्ट्यांसाठी बाहेर पडत असतात, त्यामुळे जिल्ह्यातील विविध हॉटेल बारमध्ये मोठ्या पार्ट्यांचं आयोजन केलं जातं। या पार्ट्यांसाठी मुंबई तसंच जवळपासच्या शहरांमधून देखील नागरिक त्यांच्या वाहनानं येत असतात। अनेकदा वाहन चालवणाराही मद्याचं सेवन करतो, त्यामुळे वाहन चालवताना अपघाताच्या घटना घडत असतात। मद्यपी वाहन चालकांमुळे इतरांचाही जीव धोक्यात येऊ शकतो। हा प्रकार टाळण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी बार आणि हॉटेल मालकांची एक बैठक घेतली। या बैठकीला हॉटेल संघटनांचे प्रतिनिधी, बार आणि हॉटेल मालक उपस्थित होते। यावेळी राठोड यांनी बार आणि हॉटेल मालकांना विविध सूचना केल्या। मद्य सेवनासाठी वाहन घेऊन येणाऱ्या व्यक्तीला मद्य देणं टाळावं। जर त्या व्यक्तीनं मद्य सेवन केलं असेल तर त्या व्यक्तीला घरी सोडण्याची जबाबदारी बार किंवा हॉटेल मालकांची असेल, त्यामुळे बार आणि हॉटेल मालकांनी त्यांना वाहन चालक उपलब्ध करून द्यावा किंवा त्याला टॅक्सी, रिक्षानं घरी सोडावं असं आवाहन राठोड यांनी केलं आहे। 31 डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत बार सुरू ठेवण्यात येणार असल्यानं अति मद्यधुंद चालक बेधुंद होत वाहनं हाकतात, याला आळा बसावा यासाठी आतापासूनच रस्ते ड्रिंक अँड ड्राईव्ह वर पोलिसांची करडी नजर ठेवण्यात आली आहे। तावडीत सापडल्यास अशी मद्यपी अर्थात तळीरामांना वाहन चालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असंही राठोड यांनी स्पष्ट केलं। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पार्टीचं आयोजन करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर राहणार आहे। बेकायदेशीर मद्य विक्री, निर्मिती आणि तस्करी बरोबरच विनापरवाना मद्य पार्टी करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आला आहे। त्यासाठी 5 भरारी पथकांची नियुक्ती केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। नागरिकांनीही अवैध किंवा स्वस्तात मिळणारं मद्य खरेदी किंवा प्राशन करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे। नववर्षाच्या स्वागतानिमित्त पार्टीचं आयोजन करणाऱ्यांनी मद्य प्राशन करण्याचा परवाना घेणं आवश्यक आहे। अशा व्यावसायिक पार्टीसह 22,000 तर लहान व्यावसायिक पार्टीसह 11,000चं शुल्क आहे। अवैध मद्य निर्मिती, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवरही या विभागाची नजर राहणार आहे। जिल्हाभर 11 विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची पथकं तैनात आहेत। शिवाय 5 विशेष भरारी पथकं तैनात आहेत। या पथकांमार्फत संशयित वाहनांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरसाट यांनी दिली आहे। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत वाहतूक पोलीस सज्ज असून चौकात वाहनांची तपासणी होणार आहे। नवीन वर्षाचं स्वागत आणि 31च्या पार्श्वभूमीवर तळीराम वाहन चालकांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे। अनेकदा मद्यपी वाहन चालकांकडून अपघात होतात, त्यामुळे या पार्श्वभूमीवर
कल्याण डोंबिवली शहरात वाहतूक पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरू केली आहे। वाहतूक पोलिसांचा चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। नागरिकांनी उत्साहात नववर्षाचं स्वागत करावं, मात्र मद्य पिऊन गाडी चालवू नये, वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे। विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर मध्य रेल्वेकडून मेगा तपासणी सुरू आहे। यामध्ये एका दिवसात 1,500 विना तिकीट प्रवाशांकडून 5 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे। यासाठी स्पेशल स्क्वॉडद्वारा वेगवेगळ्या स्टेशनवर सतत तपासणी सुरू आहे। त्याचबरोबर लोकल आणि मालगाड्यांचं देखील चेकिंग रोज चालू असतं। सध्या कल्याण, ठाणे, दादर अशा मुख्य स्थानकांवर तिकीट चेकिंगचं मेगा ड्रायव्हर्स झालं होतं। यामधून नोव्हेंबर महिन्यात तिकीट नसलेले 5,01,000 प्रवाशांकडून 37 कोटींचा दंड जमा करण्यात आला आहे। 2022च्या नोव्हेंबर महिन्यापेक्षा 67% जास्त दंड जमा झाला आहे। तसंच एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या दरम्यान 213 कोटी दंड 32,34,000 विना तिकीट प्रवाशांकडून घेण्यात आला आहे। एका दिवसात 1500 विना तिकीट प्रवाशांकडून 5 लाखांचा दंड घेण्यात आला आहे। सर्व प्रवाशांना आवाहन करण्यात आलं आहे की योग्य तिकीट काढून सन्मानपूर्वक यात्रा करावी। तिकीट रांगेत उभं राहण्यासाठी विलंब होत असेल तर ऑनलाईन UTS ॲपद्वारे तिकीट घेऊन प्रवास करावा। 31 डिसेंबरच्या रात्रीपासून 4 स्पेशल लोकल ट्रेन्स सोडण्यात येणार आहेत। CST ते कल्याण, कल्याण ते CST आणि CST ते पनवेल, पनवेल ते CST रात्री 1:30 वाजता सोडण्यात येणार आहेत। तसंच रात्रीच्या वेळी RPI पोलीस संरक्षण देखील तैनात करण्यात येणार आहे। 22 डिसेंबर ते 3 जानेवारी पर्यंत येणारे जाणारे 16 विशेष मेल एक्सप्रेस सोडण्यात येणार आहेत। तरी सर्व नागरिकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे। पॅनिक बटन हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला असून मध्य रेल्वेच्या 5 डिव्हिजनमध्ये 117 स्टेशनवर पॅनिक बटन बसवण्यात येणार आहे। प्रत्येक स्टेशनवर 2 बटन बसवण्यात येणार असून याची सुरुवात भायखळा स्टेशन पासून करण्यात आली आहे। पॅनिक बटन दाबल्यावर कॅमेरा त्या बटनाकडून फिरून त्याची RPF कंट्रोल रूमला माहिती मिळणार असल्याचं सांगण्यात आलं। राम मंदिर ही कुणाच्या बापाची जहागीर नाही आणि राम हा तुमची मालमत्ता नाही असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे। प्रत्येकाला गाडीला बांधून ठेवायचं म्हणजे पळून जाणार नाहीत, पळणाऱ्यांची भीती खूप आहे ना। निवडणूक जाहीर करा, मग उद्या बघा किती पळापळ होईल। 40 काय 400 गाड्या घेतील। नजर ठेवण्यासाठी निवडणूक जाहीर झाल्यावर पळून जाऊ नये म्हणून कालांतरानं ते आमदारांना पण गाड्या देतील, सोबत 2 माणसं पण देतील आणि ड्रायव्हर पण देतील अशी टीका त्यांनी अजित पवार गटाविषयी बोलताना केली। अजित पवारांच्या स्वभावाची त्यांना आता नव्याने ओळख झाली आहे असंही ते म्हणाले। राम मंदिरात जायला VIP लागतात का तुम्हाला? जर एखाद्या दलिताने सांगितलं की मला जायचंय तर तुम्ही त्याला VIP नाही म्हणून मागे जा म्हणून सांगणार आहात का? तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही। राम मंदिर ही कोणाच्या बापाची जहागीर नाही आणि राम हा तुमची मालमत्ता नाही। निवडणूक तोंडावर आली की हे लोकांना रामाचा बाजार मांडतात हे सर्वांना माहिती आहे। निवडणुकीच्या तोंडावर हे रामराम करत असतात। जनता यांना एक दिवशी रामराम म्हणायला भाग पाडेल अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केली। ओवळा येथील हनुमान मंदिरात एक दिवा अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्रातील प्रत्येक रामभक्तांकडून एक दिवा अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी या शीर्षकाअंतर्गत सिद्धार्थ ओवळेकर फाउंडेशनच्या वतीनं ठाण्यातील ओवळा इथल्या हनुमान मंदिरात काल परिसरातील नागरिकांनी 1000 दिवे प्रज्वलित करून श्रीरामाचा जयघोष केला। ठाण्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढत असून काल ठाण्यात 17 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली, तर एकूण 48 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। यामध्ये ठाण्यात काल 13 कोरोना रुग्ण आढळले, कल्याण डोंबिवलीमध्ये 2 तर नवी मुंबईत 2 रुग्णांची नोंद झाली आहे। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील
75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला thanevarta@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। ज्यू समाजाच्या धार्मिक स्थळामध्ये बॉम्ब ठेवण्याच्या निनावी फोनमुळे काही काळ खळबळ। राम मंदिर ही कोणाच्या बापाची जहागीर नाही, आमदार जितेंद्र आव्हाड। आणि वाहन चालकांना मद्य दिल्यास त्यांना सुखरूप घरी सोडण्याची जबाबदारी हॉटेल मालकांची। ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांची सूचना। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या thanevarta.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।